चला तर मंडळी, आज गुढीपाडवा विशेष स्पेशल मस्त टेस्टी थाली बनवूयात। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। तर झटपट आणि टेस्टी अशी फेस्टिव्ह थाली बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे श्रीखंड बनवण्यासाठी चक्का बनवून घेते। त्यासाठी एका बाउलवर चाळणी ठेवून त्यावर एक सुती फडके ठेवून त्यात 1 वाटी दही घेतले। दह्यातले सर्व पाणी काढून फडक्याला अशी गाठ मारून घेतली आणि त्यातले सर्व पाणी निथळण्यासाठी त्यावर भारदार वस्तू ठेवून बाजूला ठेवले। नंतर आधी संपूर्ण पूर्वतयारी करून घेतली। भाजीसाठी 2 कांदे अगदी बारीक चॉप करून घेतले, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले। इथे आलं लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घेतला। 2 बटाटे स्वच्छ धुवून त्याचे काप करून पाण्यात ठेवले। इथे 1 वाटी उडीद डाळ आणि चण्याची डाळ आदल्या रात्री भिजत ठेवली, त्यातले पाणी काढून घेतले। कढी बनवण्यासाठी दही आणि बेसन घेतले। इथे खलबत्त्यात आल्याचे तुकडे, 7-8 लसूण पाकळ्या घेऊन त्याची पेस्ट बनवून घेतली आणि ती एका वाटीत काढून घेतली। त्यातच आणखी 7-8 लसूण पाकळ्या घेऊन 2 ते 3 हिरव्या मिरच्या कुटून घेतल्या। त्यात 2 चमचे जिरे आणि 1 चमचा ओवा घालून त्याला देखील जाडसर असे कुटून घेतले आणि वाटीत काढून बाजूला ठेवले। इथे श्रीखंडासाठी एका वाटीत 1 चमचा गरम दुधात 7 ते 8 केशरच्या कांड्या घालून घेतल्या आणि काही ड्रायफ्रूटचे तुकडे करून घेतले आणि बाजूला ठेवले। इथे बटाट्याच्या भाजीसाठी कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि भरपूर सारी कोथिंबीर कट करून घेतली। चला तर मग इथे भाताचा कुकर लावण्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला। त्यात आवश्यकतेनुसार पाणी आणि थोडे मीठ घालून मिक्स करून घेतले। भाताचा डबा कुकरमध्ये ठेवून वरून बटाटे उकडण्यासाठी बटाट्याच्या फोडी ठेवल्या आणि कुकर बंद करून घेतला। आता इथे पुरीसाठी पीठ मळून घेऊ। त्यासाठी 1 वाटी गव्हाचे पीठ आणि 1 चमचा बेसन, मीठ आणि कडकडीत तेलाचे मोहन घालून त्यात लाल तिखट, कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी घालून थोडे घट्ट असे कणिक मळून घेतले आणि डब्यात भरून झाकण लावून बाजूला ठेवले। एका मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी दही आणि 2 चमचे बेसन पीठ घालून फिरून घेतले। इथे फोडणीसाठी थोडेसे खडे मसाले घेतले। इथे कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या झाल्यावर कुकर उघडून बटाटे काढून थंड करण्यासाठी ठेवून दिले। तोवर इथे कुकर घेऊन त्यात 2 ते 3 चमचे तेल घालून आलं लसणाची पेस्ट घातली। पेस्ट परतली की चिरलेले कांदे घातले आणि परतून घेतले। थोडासा कढीपत्ता, हिंग आणि मीठ घालून चांगले परतले। कांदा लालसर रंगावर येईपर्यंत इथे दुसऱ्या गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घालून तेल तापल्यावर राई, जिरे, थोडे खडे मसाले, कढीपत्ता, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आले लसणाची आणि मिरचीची पेस्ट बनवली होती ना ती घातली। हिंग आणि मीठ घातले। थोडेसे परतून त्यात हळद, धनेजिरे पावडर घालून थोडीशी कोथिंबीर घातली। नंतर उकडलेल्या बटाट्याच्या फोडी सोलून घेतल्या होत्या त्या घातल्या आणि मिक्स केले। छान परतल्यावर झाकण ठेवून एक वाफ काढण्यासाठी ठेवले। इथे कुकरमधला कांदा थोडा लाल झाला की टोमॅटो घातले आणि परतून घेतले। थोडेसे मीठ घातले म्हणजे टोमॅटो लवकर शिजतील। आता त्यात हळद, लाल तिखट, घरगुती मसाला, धनेजिरे पावडर घालून मिक्स केले। थोडीशी कोथिंबीर घातली आणि थोडे पाणी घातले म्हणजे मसाले जळणार नाही आणि नंतर चवळीची आदल्या रात्री भिजत ठेवली होती ना ती घातली। चांगली मिक्स करून घेतली। पुन्हा थोडे पाणी घालून मिक्स करून कुकरचे झाकण लावून घेतले।
इथे बटाट्याची भाजी तयार झाली आहे, ती एका बाउलमध्ये काढून घेतली. तोवर कुकरच्या शिट्ट्या देखील झाल्या. त्याच कढईत 2 चमचे तेल घालून राई, जिरे, खडा मसाला, मेथी दाणे, कढीपत्ता, हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर घालून कोथिंबीर आणि दही आणि बेसनचे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घेतले होते ना, ते घातले. हवे तेवढे पाणी घालून कढी उकळण्यासाठी ठेवली. पकोडे बनवण्यासाठी आता इथे मिक्सरच्या भांड्यात उडीद डाळ आणि चण्याची डाळ घालून 2 चमचे बेसन पीठ घातले आणि मिक्सरला फिरवून घेतले. तयार केलेली पेस्ट बाउलमध्ये काढून चांगले फेटून घेतले. त्यात 2 ते 4 चमचे रवा घालून थोडीशी कोथिंबीर आणि तयार केलेल्या दोन्ही पेस्ट घातल्या. चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर, थोडीशी हळद, धने जिरे पावडर घालून एकसारखे फेटून घेतले आणि झाकण ठेवून बाजूला ठेवले. इथे कढीला चांगली उकळी आली की वरून तेलात लाल मिरच्या, हिंग, लाल तिखटाची फोडणी करून घातली आणि आवश्यकतेनुसार मीठ घालून एक वाफ काढली. आता इथे श्रीखंड बनवण्यासाठी फडक्यातून चक्का काढून बाउलमध्ये चांगला फेटून घेतला आणि त्यात 2 ते 4 चमचे कंडेन्स मिल्क घातले. इथे मी साखर न घालता कंडेन्स मिल्कचे श्रीखंड बनवणार आहे. त्यात केशर मिल्क घालून थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे घातले. चांगले मिक्स केले. वरून वेलची पावडर घालून मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवून दिले. इथे मी एक वेगळी कोशिंबीर बनवणार आहे. त्यासाठी थोडासा कोबी, अर्धी काकडी आणि एक छोटी कैरी घेतली. कोबी अगदी बारीक कट करून घेतला आणि बाउलमध्ये घेतला. कैरी जाड किसणीवर किसून घेतली आणि ती सुद्धा एकत्र त्यातच बाउलमध्ये घेतली. नंतर काकडी सुद्धा जाडसर किसणीवर किसून घेतली आणि एका चाळणीत घेऊन त्यातले जास्तीचे पाणी काढून घेतले. आता काकडी सुद्धा कोबी आणि कैरी बरोबर घालून मिक्स केले. त्यात चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स केले. वरून तेलात हिंग आणि चिली फ्लेक्स घालून त्यावर तडका घालून घेतला. शेवटी मीठ घालून छानपैकी मिक्स करून घेतली. आता इथे पकोड्याचे बॅटर घेऊन त्याला सुद्धा हिंग आणि तिळाची फोडणी दिली, म्हणजे पकोडे छान क्रिस्पी होतील. यात मी सोडा वगैरे काही न घालता पकोडे बनवून घेतले आहेत. आता इथे पुऱ्या बनवण्यासाठी छान छोटीशी जाडसर अशी चपाती लाटून घेतली आणि वाटीच्या साहाय्याने पुऱ्या काढून घेतल्या. अशा सर्व पुऱ्या तयार करून घेतल्या. आता इथे कढीसुद्धा तयार झाली आहे आणि भाजीचा कुकरसुद्धा उघडून भाजी शिजली का ती चेक करून घेतली. आता पुऱ्या फ्राय करण्यासाठी घेतल्या. कडकडीत तेलात 2 ते 3 पुऱ्या एकत्र घालून घेतल्या आणि झाऱ्याने असे प्रेस करून पुऱ्या बघा किती टम्म अशा फुलल्या आहेत.
थोड्याशा गोल्डन रंगावर आल्या की काढून घेतल्या. अशाच सर्व पुऱ्या फ्राय करून घेतल्या. आता गरम तेलात मस्त पकोडे फ्राय करून घेऊया. सोडा न घालता देखील पकोडे बघा किती मस्त गोल आकाराचे आणि मस्त असे क्रिस्पी झाले. गोल्डन ब्राऊन रंगावर आल्यावर काढून घेतले. आता पापड फ्राय करू. आणि आता मस्त ताट वाढायला घेऊया. सुरुवातीला प्लेन राईस, नंतर मस्त कढी, नंतर साधी सोपी चवळीची भाजी आणि नंतर बटाट्याची मस्त अशी चविष्ट भाजी, नंतर कंडेन्स मिल्क घातलेले श्रीखंड, कोबी कैरी आणि काकडीची कोशिंबीर, नंतर पुऱ्या आणि पापड, वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरवली आणि श्रीखंड ड्रायफ्रूटने सजवले आणि सर्वात शेवटी मस्त असे गोल गोल पकोडे. तर कशी वाटली गुढीपाडवा स्पेशल व्हेज थाली? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.